स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे सर्वांचं. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा जाऊन थांबले आजचा दिवस. आणि सर्व पवईकर पंचकुटी विभाग, श्री साई सिद्धी स्पोर्ट्स क्लब, गणेश कंसानी त्यांची सर्व टीम आज इकडे लक्ष लावून आहेत. आमचे मदने साहेब, त्यानंतर सर्व त्यांचे अगदी मित्र जे पंचकुटी ह्या नावासाठी फक्त मग तो कुठलाही कार्यक्रम असू दे, क्रिकेट असू दे, गणपती असू दे, त्यानंतर रामनवमीचा कार्यक्रम असू दे, कुठलाही कार्यक्रम नक्कीच धूमधडाक्यामध्ये केला जातो. बॉलिंगसाठी सॅम्युल कोमिन, स्ट्राईक एंडला शिवम लोखंडे, नॉन स्ट्राईक एंडला करण सोडा. बेस्ट वर्सेस बेस्ट मुकेश रॉयल त्यांच्या विरुद्ध रॉयल चेंबूर. पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर, नॉन स्ट्राईक एंडला चान्स घेतला आणि इकडे नजर हटी, दुर्घटना घटी. इकडे मोये मोये हे प्रभू आणि तिकडे व्हाईट बॉल. करण आणि शुभम, जसं पेमेंट सोबत जीएसटी आहे तसं करण सोबत शुभम फ्री आहे. हे दोन मित्र. आणि पहिलाच बॉल व्हाईट प्लस 2 म्हणजे 3 ने खातं ओपन झालंय. सॅम्युलचा पहिलाच बॉल कुठेतरी ऑफस्टिकच्या बाहेर पाहिला गेला, बट प्लस आले तिकडे. सुरेश सरोज मला पण असं वाटतं इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. एक चांगली मॅच पाहायला मिळेल का? कोण जिंकेल, कोण हरेल, कोण फायनल मध्ये जाईल? या बॉलवर देखील बॅटल खेळलं. इकडे मात्र 2 रन मिळेल. धावांसाठी धावाधाव करावी लागेल. सिंगल डबलची मॅच इम्पॉर्टंट आहे. शिवमला माहिती आहे की आपण झाडाझाडामध्ये मारून 2-2 रन बनवू शकतो. सनी धोत्रे पण आहेत, त्यामुळे दोन्ही टीम बॅलन्स आहेत. बट टायटल जिंकणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जेव्हा एका टुर्नामेंटमध्ये खेळता, सेमीफायनल खेळता, फायनल खेळता, टायटल जिंकून ट्रॉफी सोबत फोटो काढणं, चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. या बॉलवर आपण पाहिलं तर बीट केलं. सॅम्युल पण नाराज आहे स्वतःवरती, कारण की चांगला स्पेल आपण टाकला होता त्या अगोदरच्या मॅच मध्ये, बट कुठेतरी चुकी झाली आहे. डॉट बॉल. दोन बॉल 5 रन. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 हे 4थं पर्व. प्रथम क्रमांक 50,000 रुपये, द्वितीय क्रमांक 30,000 रुपये. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी प्रत्येकी 1,111 रुपये. प्लेअर ऑफ द सिरीज साठी 2,222. स्ट्राईक एंडला शुभम, बॉलर सॅम्युल कोम्बिन काली, विक्रोळी कन्नमर नगर चे खेळाडू आहेत. या बॉलवर हलक्या हाताने गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल केला. घनश्याम शिंदे तिकडे पोहोचतायत. 1 रन मिळेल. स्ट्राईक एंडला आता करण सोडायत. करण खूप चांगलं ऑलराऊंडर देखील, एक युवा ऑलराऊंडर मुंबईतील, म्हणजे बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग. आणि मुकेश रॉयल संघासाठी रॉयल राहिलाय. 3 बॉल 6 रन झालेत. सचिन राणे पण मॅचचा आनंद घेत आहेत. खूप वर्ष अंडरआर्म क्रिकेट तेही चांगलं खेळले, अनेक प्लेयर्सला संधी दिली आणि आज ही महत्वाची मॅच एन्जॉय करतायत. बेस्ट वर्सेस बेस्ट. RR11 बँड्रा, मुकेश रॉयल त्यांच्या विरुद्ध रॉयल चेंबूर. दोन्ही टीमच्या नावामध्ये रॉयल आहे, बट रॉयल कोण जिंकेल? या बॉलवर फ्लिक केला हॅनॉय कुमार तिकडे आणि बॅटर आउट. OUT. आमचे डीजे मास्टर पण सकाळपासून एन्जॉय करतात. अगदी डीजे असलं की गाणं पाहिजे, आणि गाणं वाजलं की एक अंगामध्ये वेगळी ऊर्जा येते.
न्यू बॅटर सुरेश सरोज कुडा. सकाळी थोडं ऑफिस असल्यामुळे ओमकार मला टीम मध्ये येऊ शकले नाही, बट आता क्रिकेट खेळायचं आहे. या बॉलवर आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेर आणि इकडे वाईट बॉल. सॅम्युलने एक विकेट मिळवली, बट तिकडे एक्स्ट्रा पण आलेत, म्हणजे रन्स पण आलेत, विकेट पण गेलेत. दोन्ही टीम बॅलन्स चालू आहेत, कारण की दोन्ही टीमच्या नावामध्ये रॉयल आहे. आणि या बॉलवर उडवलाय बॉल गॅपमध्ये. झाडाला बॉल आदळेल तिकडे मात्र धावपळ आणि हेनॉय कुमार क्विक आहेत, बॉलवर पोहोचले. खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगली फेकी. 9 रन. 4 ओव्हरची मॅच आहे. वन टू गो. बॉलर सॅम्युल. या बॉलवर पण ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. खूप चांगला बॉल अडवला तिकडे रोहन साळुंकेने आणि खूप चांगली फिल्डिंग. बॉल मागे जाऊ दिला नाहीये. 1 रन मिळेल आणि डबल डिजिट मध्ये मात्र स्कोर कार्ड हा जाईल. 1-0. 10 रन झाले धावफलकावरती. 1 विकेट गेली आहे, म्हणजे विकेट पण गेलेत, रन्स पण आलेत. उद्या पहिलीच मॅच श्री साई सिद्धी स्पोर्ट्स क्लब पण आहे इंटर, तिकडे पण सर्वांच्या नजरा असणार आहेत. म्हणजे उद्या पहिली मॅच बघण्यासाठी मला असं वाटतंय हॉटस्टार आणि जिओ फुल रेकॉर्ड ब्रेक असेल. गणेश कंसांची टीम इन ऍक्शन मध्ये खेळेल. पवईचं इंटर पण क्रिकेट खूप डिफिकल्ट आहे, म्हणजे तिकडे पण खूप कॉम्पिटिशन आहे. अनेक चांगले चांगले प्लेयर्स आहेत. आनंद घोरपडे आपलं पण स्वागत आहे, आपण पण यायचं आहे स्टेजवर या. ते पण उद्या इन ऍक्शन मध्ये खेळते. मला लास्ट इयरची एक मॅच आठवते. 80 रन मारले होते आणि कुठेतरी समोरच्या टीमनी पण चेस केलं होते, बट ती मॅच खूप फाईट झाली होती. बॉलर मयुरेश पाटील. स्ट्राईक एंडला सुरेश सरोज खुडा. लेट्स प्ले. प्रोजेक्टेड स्कोर 40 पर्यंत दाखवतोय. 10च्या रन रेटनी जर खेळले तर हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर आणि इकडे व्हाईट बॉल. पावसाळी क्रिकेट आज हलक्या बॉलचं क्रिकेट, मातीतलं क्रिकेट, चिखलातलं क्रिकेट. या बॉलवर एक चांगला फटका. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचतील आणि 2 रन कंप्लीट केले गेले 3ऱ्या रनचा. बट तिकडे शुभम एन्जॉय पण करतात क्रिकेट. 3 रन मात्र तिकडे कंप्लीट केले गेले आणि 3 रनच्या मदतीने स्कोर कार्ड 14 रन. चार ओव्हर एक 40च्या घरामध्ये स्कोर गेला ना तर मॅच रंगेल. इकडे मात्र मयुरेशने पण चांगलं कमबॅक केलं. पुन्हा एकदा लेग बाईच्या रूपमध्ये रन मिळेल. सिंगल. फिफ्टीन. 15 रन झाली धावफलकावरती. आजच्या दिवसाची 7वी मॅच. RR बँड्रा मुकेश रॉयल त्यांच्या विरुद्ध रॉयल चेंबूर आणि यावर करण पाटीलने एक चांगली कॅच पकडली. सुटली होती बट कव्हर केली. श्री साई सिद्धी. आपण थोडं टायमिंग मध्ये या, कारण की जर पहिली मॅच लवकर झाली तर उद्या 8 मॅच आहेत. त्यानंतर आई गावदेवी बेस्ट ऑफ 9, त्यानंतर पाचपोळी युवा अशोक 11, त्यानंतर शम्स 11 दर्गा आणि एकता 11 अशा 8 टीम पवईच्या स्थानिक उद्या खेळतील. न्यू बॅटर मनीष. या बॉलवर मनीषने फ्लिक केले गेल्या बॉल हवेत आणि एक इझी कॅच. बॅक टू बॅक दुसरा विकेट. बॅटर आउट.
3 विकेट. मयुरेशने मात्र 3 विकेट गेलेत. 15 रन्स आणि मॅच मध्ये आहे टीम आर आर बँड्रा मुकेश रॉयल. बट पुन्हा एकदा कमबॅक केलं रॉयल चेंबूरने पण आणि मयुरेश पाटीलने विकेट मिळवत असताना स्ट्राइक एंडला. आणि दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. 4 बॉल झाले, स्कोर झाले 15. आर आर बँड्रा मुकेश रॉयल टीम पण मॅच मध्ये आहे, बट त्यांना टचअप देणं गरजेचं आहे. स्कोर झाला ऑलरेडी, बट स्कोर अजून पुढे कसा बनवता येईल यावर मात्र लक्ष देणं गरजेचं असणार आहे. इकडे आपण पाहिलं तर खूपच बाहेर व्हाईट बॉल. सिक्स्टीन 16 रन. त्या बॉलवर पण समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटची एज घेतली गेली आहे. 1 रन कंप्लीट केले गेले. शिवम तिकडे 1च रन मिळेल. पार्टनरशिपची गरज आहे. आर आर बँड्रा मुकेश रॉयल टीमला पार्टनरशिप बनली तर मॅच चांगली फाईट होऊ शकते. बट पार्टनरशिप करून मात्र मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. शुभम आणि यशला तेच करायचंय की भले डॉट आले तरी चालतील, बट विकेट गमावता कामा नाहीये. मॅच मध्ये आपण आहोत. प्रोजेक्टेड स्कोर कुठे 40 होता, तो आता मात्र कमी झालाय, 36 वरती आलाय. त्यामुळे कुठेतरी रन्स बनवणं गरजेचं आहे. या बॉलवर आपण पाहिलं तर चुकी झाली आहे आणि धावांसाठी धावाधाव. व्हाईट बॉल, व्हाईट +2 मध्ये 3 ने पुढे राहिली स्कोर कार्ड आणि ग्राफ पुन्हा एकदा वरती जाताना पाहिला गेला. 2-0-20 लॉस ऑफ 3 विकेट. वीस रन झालेत आणि 3 विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहिले गेले. बॅटर शुभम या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. मयुरेशला पुन्हा एकदा लाईन शोधावी लागेल. कधी इकडे तर कधी तिकडे मॅच आहे आणि बेस्ट वर्सेस बेस्ट. मी मगाशीच म्हटलं की मॅच फाईट होणार आहे, नक्की आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच रंगणार हे 100% आहे. पण कोण जिंकेल, कोण फायनल मध्ये जाईल, जो जिंकेल तो एक तरी ट्रॉफी सोबत फोटो काढेल, एक तरी पारितोषिक नक्की मिळेल. या बॉलवर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. मयुरेशच्या माध्यमातून पुन्हा एकदा चुकी होतीये आणि रन पुन्हा एकदा पुढे जाईल तिकडे एक्स्ट्रा रन्सने. (22) 22 रन. ग्राफ पूर्णपणे वरती जाताना पाहिला गेला, बट कुठेतरी हा डाव फाईट कसा होईल. शुभम लोखंडे मात्र एकतर्फी सिंगल डबलनी मॅच पुढे नेतात, बट त्यात मयुरेशचे एक्स्ट्रा रन. 23. अंडरआर्म क्रिकेट जो चांगला खेळेल त्याला फक्त एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करणं गरजेचं आहे. जो एक्स्ट्रा रन्स कमी टाकेल तो अंडरआर्म क्रिकेट चांगलं खेळू शकतो. मयुरेशकडून मात्र होत आहेत चुका. 23 रनवरती 3 विकेट. आणि आर आर बँड्रा मुकेश रॉयल टीमला पण माहिती आहे की आपण मॅच मध्ये आता पूर्णपणे आलो आहे. उर्वरित बॉल टू बॉल जरी रन्स आले तरी 30-35 टार्गेट येतोय. या बॉलवर अगदी हलक्यात आणि ढकललं गेलं. तिकडे 2 ओव्हर संपल्यात आणि 24 रन झाले धाव फलकावरती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मयुरेशच्या कुठेतरी एक्स्ट्रा रन्स पाहिले, त्यामुळे मॅच कुठेतरी कालाटणी घेताना पाहिली गेली.
स्कोर 24 रन 3 विकेट आणि तिसरी ओव्हर घेऊन रमजान येतात बॉलिंगसाठी. स्ट्राईक एंडला शुभम. कुठेतरी मयुरेशचे एक्स्ट्रा रन्स आले त्यामुळे प्रोजेक्टेड स्कोर पुन्हा एकदा वरती जाताना पाहिला गेला. 48 पर्यंत प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिले तर दिसतोय. बट याच फॉर्म मध्ये खेळले तर हा बॉल देखील आपण पाहिला तर खूपच बाहेर ऑफ स्टिकच्या आणि व्हाईट बॉल. 25 रन. बॉलरला कुठेतरी एफर्ट्स देणं गरजेचं आहे कारण की ज्या खेळपट्टीवर रन करणं खूप डिफिकल्ट आहे तिकडे एक्स्ट्रा बॉलरने टाकले तर मॅच मधून बाहेर जाऊ शकतो. या बॉलवर देखील एक चांगला फटका गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल केला. रोहन साळुंके तिकडे पोहोचतात. तोपर्यंत 2 रन. सत्तावीस धावा होत्या धावफलकावरती. एक चांगल्या प्रकारे मॅच एक्स्ट्रा रन्समुळे कलाटणी घेताना पाहिली गेली आणि या बॉलवर मात्र दांडी उडवली आहे. बॅटर आउट. शॉर्ट सिलेक्शन कुठेतरी चुकलं. लेग स्टिकचा बॉल ऑफ स्टिकला खेळून गेले आणि बॅटर आउट. ओ यू टे. शॉर्ट सिलेक्शन कुठेतरी चुकलं आणि बॅटर आउट. लक्ष प्रो गोविंदावरती पण आहे. या बॉलवर पण समोर खेळले गेलेत. नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आउट. One to go. डेड बॉल. रॉयल चेंबूरने प्रथम टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यात मयुरेशचे कुठे एक्स्ट्रा रन्स आले त्यामुळे ग्राफ वरती गेला. 30 रनवरती 5 विकेट. या बॉलवर फुटवर्क चांगला होता बट तिकडे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. 3 ओव्हर संपल्यात आणि स्कोर रमजानने पण ही ओव्हर चांगली टाकली. गुड बॉलिंग. 6 रन 2 विकेट.
स्कोर थांबवला थोडा. आता शेवटची ओव्हर इम्पॉर्टंट आहे. शेवटच्या बॉलरचा रोल खूप महत्वाचा आहे. सर बॉलरने ही ओव्हर सेफ ठेवली, एक 40च्या आतमध्ये स्कोर ठेवला तर दुसरी इनिंग पण बघायला मजा येईल. चला मॅच थांबवायची नाहीये कारण की अजून एक इनिंग खेळवायची आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावातील. बॉलिंगसाठी राहुलच्या हातामध्ये बॅटर यश. थ्री 30 रन झालेत. 5 विकेट. शेवटचे 6 बॉल पहिल्या डावातील. बॉलर राहुल. AR स्पोर्ट्सचे ओनर श्री मारकर आणि आमचे आनंद घोरपडे आपण यायचं व्यासपीठावरती. आपलं पण स्वागत आहे. आणि हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर. या बॉलवर देखील तिकडे ड्राईव्ह केला गेला हलक्या हाताने. बॉल मात्र सिंगल रन मिळेल आणि 1 रनने मात्र स्कोर कार्ड पुढे जाईल. 32 रन झालेत. बॅटर करण. या बॉलवर नो बॉल. नो +1. .34. 34 रनवरती 5 विकेट. पुन्हा एकदा ग्राफ वरती जाताना पाहिला गेला. राहुलला मात्र कशी बशी ओव्हर सेफ टाकणं गरजेचं आहे. इम्पॉर्टंट ओव्हर आहे. जो जिंकेल तो फायनल मध्ये जाणार आहे. कुठेतरी चुकी होते आणि पूर्ण ओव्हर 6 बॉल पूर्ण टाकतील. आता बॉलर चेंज नसणार आहे. 6 बॉल पूर्ण हाच बॉलर टाकेल. घनश्याम शिंदे येतात बॉलिंगसाठी. पप्पू. शेवटची राहुलने कुठेतरी लाईन लेंथ चुकीच्या पद्धतीने पाहिली गेली त्यामुळे या बॉलवर देखील अगदी धीम्या गतीचा बॉल पाहिला गेला. बॉल आतमध्ये ट्रॅव्हल होतोय. तिकडे धावपळ चालू आहे. 2 रनने मात्र स्कोर कार्ड पुढे जाईल. दोन बॉल 38 रन. इकडे पण रिव्हर्स खेळले गेलेत आणि सिंगल रन मात्र तिकडे मिळेल. 39 धावा झाले धावफलकावरती. RR बँड्रा, मुकेश रॉयल त्यांच्या विरुद्ध रॉयल चेंबूर. या बॉलवर धीम्या गतीचा बॉल आणि बॅटरला मात्र इथे बाहेर जावं लागेल. घनश्यामने हा बॉल हलका टाकला तिकडे.
4 बॉल 39. हा बॉल पण गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला, तिकडे बॉल आणि बॅटर पुन्हा एकदा आउट. एकच रन मिळेल. 4-0-40. 40 रन झालेत. बॉलर घनश्याम स्ट्राईक रेटला सन्नी धोत्रे येतात. शेवटचा बॉल आणि वाईट बॉल. परवाला जबी देतायत छप्पड फाड़ के. 42. शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं तर कुठेतरी रन एक्स्ट्रा पाहिले गेले, त्यात प्लस आला करणकडून. थोडं बॉल हातातून निसटला. 42 धावा 7 विकेट. शेवटचा बॉल स्ट्राईक एंडला यशला कितपर्यंत यश मिळेल. बॉलर घनश्याम. या बॉलवर चांगलं ड्राईव्ह केलं गेलं, हलक्या हाताने बॉल तिकडे आणि कुणालने चांगली फिल्डिंग. 1 रन मिळेल. आता 43 रन झालेत. 44चं टार्गेट मॅच जिंकण्याकरिता रॉयल चेंबूरला. 24 बॉल मध्ये 44 करायचे आहेत. कोण जाईल फायनल मध्ये. माध्यमातून ही टुर्नामेंट श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक आज पहिला दिवस आणि शेवटची मॅच, शेवटची इनिंग. थँक्यू. हॅलो, स्वागत आहे आनंद घोरपडे यांचं देखील आज या क्रीडा स्पर्धे दरम्यान उपस्थित झालेत. पवई विभागातील एक चांगले क्रिकेट प्रेमी, एक चांगले क्रिकेट खेळाडू आहेत. पहिली मॅच आहे, अगदी आवर्जून वेळेवर उपस्थित राहा. एआर स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा श्री मार्कल आणि आनंद घोरपडे या जोडीने मात्र कुठेतरी या स्पोर्ट्सच्या दुनियेत देखील एक पाऊल टाकलंय आणि एक यशस्वी पाऊल त्या दोघांचं देखील पाहायला मिळतंय. चला, 24 बॉल 44 एक मोठा पाठलाग करायचा धावांचा. 24 बॉल आणि 44
ही धावसंख्या एक मोठी धावसंख्या आहे. शेवटची मॅच आजच्या दिवसातील आणि शेवटची इनिंग 24 बॉल आणि 44 एक 20 धावा अधिक आहेत. पाठलाग करायचंय, संघर्ष करायचंय. त्या संघर्षाला सामोरं जात असताना ज्या नावाची आज चर्चा राहिली, ज्या नावाने आज धुमाकूळ घातला, ती पुनरावृत्ती आज मात्र करावी लागणार आहे. एक सर्वाधिक विक्रमाचा आजचा जो इतिहास रचला गेला, आज मला वाटतं षटकाराचा देखील इतिहास याच संघाच्या नावे आहे आणि याच दोन्ही खेळाडूंच्या नावे आहे. परंतु आता मात्र मोक्याच्या क्षणी, महत्वाच्या क्षणी या दोन बॅटरला मात्र हा प्रवास त्यांना आणखी एक आलेला प्रवास मात्र त्यांना पूर्ण करायचा आहे. 24 बॉल आणि 44 ही मॅच मात्र वाट्याला आली आहे. पहिली ओव्हर घेऊन करण सोडा, सलामीवीर पहिला, गोलंदाज करण विरुद्ध करण अशी मॅच पाहायला मिळते. रॉयल चेंबूर संघाच्या माध्यमातून सलामीचे दोन बॅटर रोहन आणि करण ही जोडी मात्र तैनात होते. मॅचला सुरुवात होते. हा पाठलाग देखील करण्याची क्षमता, ती ताकद, ते कौशल्य या दोघांकडे आहे, त्या संघाकडे आहे. यावेळेचा पहिला बॉल एक्स्ट्राने होतीये सुरुवात. करण थोडीशी रिस्क फॅक्टर उचलला होता, परंतु त्या रिस्कला मात्र कुठेतरी रोहनने कॉल देऊन थांबवलं गेलं. विकेट टाकू नकोस, खेळपट्टीवरती उभा राहा. धावांचं गणित आपण विस्तारित करू, धावांची उलगडणी करू, आज पुन्हा एकदा पुनरावृत्ती करू. षटकाराने आपण दोघांनी सुरुवात केली होती, तो षटकाराची सुरुवात जरी झाली असली तरी शेवट देखील करू, या विचारसरणीने मात्र ही जोडी यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बाहेर काढला गेलाय. करणची बॅट देखील त्या बॉल साठी प्रयत्नशील राहिली, परंतु पंचांनी मात्र हा व्हाईट बॉल बराच बाहेर पिचिंग केला गेला. व्हाईट बॉल, या अशा एक्स्ट्रा रन, एकेरी दुहेरी रन या मॅच मधील गणित बदलू शकतात, एक ग्राफ उंचावर नेऊ शकतात, 44 धावांचं लक्ष देखील पूर्ण करू शकतात. आज रॉयल चेंबूर संघाच्या माध्यमातून गोलंदाजाकडनं चुकी झाली, परंतु ती चुकी मात्र आता विचारात न घेता आता मात्र पुढे वाट्याला आलेल्या गोष्टी कशा साध्य करता येतील ही मात्र गोष्ट करणं गरजेचं राहिलंय. उद्याच्या दिवसामध्ये आपण स्थानिक पवई गटातील देखील क्रीडा स्पर्धा पाहणार आहोत. उद्या देखील एक चांगल्या मॅच उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. आजच्या दिवसातील शेवटची मॅच स्ट्राईक एंडला रोहन साळुंके, एक प्रहारी बॅटर. या जोडीला बराच वेळ या खेळपट्टीवरती टिकून राहावं लागणार आहे. यावेळेला फ्लाइंग करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र मैदानामध्येच एकेरी धावेसाठी थोडासा चिखल झालाय, त्या चिखलातून मार्ग काढणं म्हणजे बराच मोठा टास्क आहे. कारण पिचिंग झालेला बॉल त्या वेगाने येत नाहीये, त्या अटेम्प्ट करता येत नाहीये. यावेळेला 2 धावांचा प्रयत्न होईल, 1 रन पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. कारण मात्र 2 रन निश्चितच पूर्ण केले गेलेत. या 2-2 रनांनी देखील रनांचं गणित बदलू शकतं, रनांच्या जवळपास येऊ शकता. 6 बॉल 10 इथपर्यंत शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच येऊ शकते जर याच सातत्याने ही मॅच जर तुम्ही चालू ठेवलीत. परंतु RR बँड्रा हा संघ देखील आज ज्या ताकदीनिशी उतरलाय, ती त्यांचा प्रवास देखील इथपर्यंतचा प्रवास, त्यांच्या गोलंदाजाचा, त्यांच्या बॅटरचा प्रवास देखील विचारात घेतला जाऊ शकतो. यावेळेला पुन्हा एकदा फ्लँक केलाय, बॉल हवेमध्ये, किती धावा मिळत आहेत? 1 रन पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 रन मिळत आहेत का? येस, डेफिनेटली 2 रन होत आहेत का? 2 रन मिळतील, 2 रन मिळतील. 3 बॉल 8 रन.
यावेळेला पुन्हा एक लेग फाईन क्षेत्रामध्ये 1 रन मिळेल. चला नो आर्ग्युमेंट प्लीज रिक्वेस्ट केली जाते. रोहन साळुंके. चार बॉल 9 रन झालेत. अंतिम मॅच आहे, शेवटची मॅच आहे, फाईट मॅच आहे. 2 स्टारकास्ट, 2 बेस्ट वर्सेस बेस्ट, शेवटचे 2 बॉल असतील. त्यामुळे ही झुंज बघण्यासारखी आणि तितकीच उत्सुकतेची. यावेळेला रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न सनी धोत्रे आहेत लेग फाईन क्षेत्रामध्ये. अगदी कान्याकोपऱ्यामध्ये मात्र खेळाडू तैनात केलेत. चव्वेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे. सरासरी प्रत्येक षटकामागे 11. प्रत्येक षटक हे 11 या धावाने विचारात घेऊन तुम्हाला बॅटिंग वरती परफॉर्मन्स राखायचा आहे. म्हणजे पहिल्या षटकाचा विचार केला ते धावसंख्येपर्यंत पोहोचू शकता. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर ही चुकी घडतीये. करणने मात्र काय केलंय, रिव्हर्सच्या अटेम्प्ट मध्ये कुठेतरी बॉल मात्र खेळपट्टीवरती थांबला आणि करण तिसऱ्यांदा आजच्या दिवसातील सलग तिसरी वेळ मात्र करणची कुठेतरी रनआउट स्वरूपात माघारी जाताना पाहायला मिळालंय. 1 रन जरी घेतला असता तरी सरासरी 11 रन मिळाले असते. म्हणजे 11 रन प्रत्येक षटकामागे तुम्हाला मॅच तयार करून देऊ शकतात. ही जोडी खेळपट्टीवरती खूप महत्वाची होती. रॉयल चेंबूर संघाच्या माध्यमातून हे सलामीवीर अतिशय निर्णायक वळणावरती मॅच घेऊन जाण्याच्या प्रयत्नात करण पहिला विकेट आलाय. षटकार चौकाराचा बादशाह जरी माघारी गेला असला तरी मात्र तदनंतरचा रनिंगचा बादशाह, चपळाईने वेगाने पळणारा, कौशल्यपूर्ण, एक चातुर्यपूर्ण असा खेळाडू मात्र मैदानामध्ये रवाना होतोय. एक नवीन बॅटर हेनॉय कुमार याला मात्र मार्गस्थ केलाय. कारण कुठेतरी रनिंग मात्र आता करायची, कुठेतरी दुहेरी तिहेरी या रणांना मात्र गवसणी घालायची आहे. रोहनच्या बरोबरीला या बॅटरला मात्र पाठवला गेलाय. अजय मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवलेला अजय भिवंडी. क्या बात आहे अजय, महत्वाची विकेट मोक्याच्या क्षणी रोहन साळुंकेचे देखील दांडी उद्ध्वस्त केली. रोहन देखील माघारी पाठवला गेलाय. आणखी एक बॅक टू बॅक विकेट मात्र पाठवला गेलाय. असं कसं बोलणार, त्याला सांगा विचारा मी बोलतो. 3 वाईट टाकले 200 रुपये. दोन सलामीवीर मागे पाठवले गेलेत. 2 षटकारांचे बादशे माघारी पाठवले गेलेत. अजय नक्कीच एक चांगला गोलंदाज या संघासाठी मात्र निवडला गेलाय. एक वेग, त्या वेगाला प्रत्युत्तर देण्याचं धाडस कोणी केलं असेल. क्या बात आहे, या वेळेला देखील आणखी एक विकेट. राकेश पॉल बॅक टू पॅव्हेलियन.
कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. 11च्या सरासरीने देखील ही धावगती चेस केली जाऊ शकत होती. करण आणि रोहन जेव्हा विकेटवर होती त्यावेळेस बॉलरवरती एक प्रेशर होतं, संघावरती एक प्रेशर होतं. अजून देखील मॅच पुन्हा एका नव्या उमेदीने एक आशेची किरण जागे करू शकतात. परंतु थोडासा बॅकफुटला थोडेसे प्रश्नचिन्ह रॉयल चेंबूर या संघाकडे आहेत. 2 बॉल झालेत, 11 रन झालेत. मॅच अजूनही आहे. मॅच मधील प्रवास अजूनही तुम्हाला गाठायचा आहे, पूर्ण करायचा आहे. मॅच मधील तो जिवंतपणा अजूनही आहे. यावेळेला लेग साईडला फ्लिक केलाय, बॉल पुन्हा दिवाळाला लागून आतमध्ये आलाय. 1 रन. आता मात्र तुम्हाला रनिंग वरती सातत्य राखायचं आहे. 3 बॉल 12 रन. यावेळेला बराच बाहेर पिचिंग केला, व्हाईट बॉल. अजय एक चांगलं शस्त्र मात्र कुठेतरी मार्गी लागलंय. टीम RR बँड्रा या संघाच्या माध्यमातून अजित साहू यांच्या हातात मात्र हे शस्त्र सापडलंय. यावेळेला पुन्हा एकदा आज वेगाने गोलंदाजी करत असताना अनेक गोलंदाजांची दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. म्हणजे जितके स्लोवन पद्धतीची गोलंदाजी झाली, 14 रन झालेत. जितक्या स्लोवन पद्धतीने पिचिंग केली गेली तितकी एक त्या गोलंदाजांना तितकं यश मिळालंय. परंतु जी वेगाने गोलंदाजी केली गेली त्या गोलंदाजांना मात्र काही प्राप्त करता आलं नाही. अजयने काहीशा गोष्टी साध्य केल्यात. 14 रन झाले, 3 बॉल. मॅच अजूनही आहे. मॅच मधील अजूनही जिवंतपणा आहे. मॅच मध्ये अजूनही ते विजयाचे आशेची किरण अजूनही दिसत आहेत. यावेळेला ऑफसाईडला फ्लिक केलाय हॅनॉयच्या माध्यमातून. मनीष येत आहेत बॉलवरती. 1 रन मिळेल. थोडा कठीण झालेला प्रवास रॉयल चेंबूर संघाच्या माध्यमातून. एकीकडे रमजान, एकीकडे हेनॉय. मैच में अभी भी जान बाकी है क्योंकि स्ट्राइक पे अभी भी रमजान बाकी है. एक भांडुपचा खेळाडू रमजान देखील ही मॅच जिवंत करू शकतो. यावेळेला रमजानने देखील एक प्रहारी शॉट, परंतु मनीषच्या हातामध्ये बॉल जातोय. ग्राउंड शॉट, स्ट्रोक चांगला होता, परंतु रनांची गती मात्र एकेरीच पाहायला मिळाली आहे. रनांचं गणित ग्राफ उंच येणे खूप महत्वाचं आहे. ही अजयची ओव्हर देखील तुम्हाला सेफ ठेवणं महत्वाचं आहे. यावेळेला पुन्हा एका ऑफसाईडला मनीषकडे पुन्हा बॉल गेला. 1 रन. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकी केली गेली, फेकी मात्र होते चुकी. 2 रन पूर्ण झालेत. 18 रन सरासरी 9 या सरासरीने ही धावगती. 12 बॉल आणि 26 धावाची गरज आहे. 12 बॉल 26. एक 6 बॉल 10, 6 बॉल 12 इथपर्यंत जरी मॅच आली ना तरी मॅच पाहण्यासारखी असेल. मॅच तरी देखील दोन्ही बाजूला असेल. एक चांगली मॅच आज आपण शेवटची मॅच पाहायला मिळते. चला थोडं लवकर करायचं टीम मीटिंग. आजच्या दिवसातील शेवटची मॅच, आजच्या दिवसातील एक महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. कारण कोणाचा प्रवास अंतिम फेरीमध्ये जाऊन पोहोचणार आहे. व्यावसायिक गटातील ही फायनल नक्कीच आहे, परंतु उद्याच्या दिवसातील अंतिम फेरीमध्ये कोणता संघ जाऊन पोहोचणार त्यासाठीच हा त्या दोघांच्या संघांमधील ही झुंजानी हा प्रवास पाहायला मिळतोय. सनी धोत्रे डावखुऱ्या शैलीच्या या गोलंदाजाला मात्र चेंडू दिला जातोय. सनीने देखील आज चांगली गोलंदाजी केली आहे. डावखुऱ्या शैलीचा सनी. उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी. शेवटचे 12 बॉल 2 ओव्हर. एका बाजूला RR बँड्रा फिल्डिंग क्षेत्रामध्ये आणि एका बाजूला बॅटिंग क्षेत्रामध्ये रॉयल चेंबूर. आज रॉयलचा एक विक्रम पाहायला मिळाला, परंतु आता मात्र रॉयल ज्याने विक्रम घडवला तोच संघ अडचणीत पाहायला मिळतोय.
या वेळेला क्या बात आहे, एक चांगला स्ट्रोक लाजवाब करार, परंतु किती रन मिळणार? चला डिसिजन कळवलं जाईल, आपण गडबड करू नका, डिसिजन कळवलं जाईल. आणि डिसिजन झालेला आहे, अर्थातच विकेट मात्र दिला जातोय. रमजानला देखील माघारी जावं लागतं. एक चांगला स्ट्रोक रमजानने एक ज्यावेळेस चेंडू हवेत होता त्यावेळेस काहीच एक उमेद जागी झाली होती, परंतु जशी झेल मिळाली तसं मात्र संघ थोडासा पुन्हा एकदा नाराज झाला. ही षटकार जर आली असती ना तर आणखी काही काय रमजानने प्रवास करून आणखी एक मॅच मधील जिवंतपणा आणखी मॅच तयार केली असती. 11 बॉल अजूनही बाकी आहेत. कुणाल नवीन बॅटर कुणाल येतोय. म्हणजे तुम्हाला प्रत्येक शॉट सिलेक्शन मागे प्रत्येक काहीतरी नवीन गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे जी उंची होती त्या उंचीपेक्षा लांबी जर असती ना तो षटकार नक्कीच पाहण्यासारखा होता.
कुणालने मतलब स्टेप आउट केला, मिळवण्याच्या दिशेने बाउंड्रीवर चेंडू पाठवला जातोय, एक रन मिळते, दुसऱ्या धावेसाठी फिकी केली गेली आहे. करण सोडा होते, करणकडे बॉल आला, क्विक अँड फास्ट. आता मात्र आर आर बँड्रा संघ अगदी येणारा प्रत्येक बॉल जिद्दीने चिकाटीने त्या बॉल वरती तुटून पडलाय, तो विजय मिळवायचा या हेतूने. बॅकफुटला गेलेला संघ रॉयल चेंबूर पुन्हा फ्रंट फुटला येतोय का? हॅनॉय आणि कुणाल ही जोडी मात्र काही नवीन करून काही चमत्कार घडवतात का? यावेळेला फ्लाइंग केलाय, हातामध्ये बॉल, पुन्हा एकदा आणखी एक झेल, आणखी एक विकेट, आणखी एक. एकोणीस रन झालेत. नवीन बॅटर येतोय सॅम्युअल कोम्बिन स्ट्राइक एंडला. शुभमच्या चेहऱ्यावरती मात्र एक गोड स्मित हास्य पाहायला मिळतंय. यावेळेचा बॉल अगदी नो लाईनीच्या पुढून मात्र पुन्हा एक जमिनी लगत बॉल आला. चार बॉल. स्टेप आउट केला, पुन्हा एकदा बॅटला कडा घेतली आहे आणि तदनंतर आणखी एक रन आउट. सॅम्युअल कॉम्बिन बॅक टू पेव्हिलियन. सॅम्युअलची देखील विकेट. शुभमचा मात्र आणि 44 हे समीकरण होतं. शेवटचा बॉल. स्टेप आउट येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल हातामध्येच. सनी धोत्रे कमालीची ओव्हर. काय ओव्हर खर्च केले, केवळ एक रन. अजूनही 6 बॉल आणि 25 रनांची गरज. जवळपास मॅच मात्र त्या मॅच वरती नाव कोरलंय, परंतु ते कोरलेलं नाव अजूनही अस्पष्ट आहे. त्या एका ओव्हर नंतर ते नाव मात्र स्पष्ट होईल. अर्थातच आर आर बँड्रा. आर आर बँड्रा या संघाचं नाव. आर आर बँड्रा मुकेश रॉयल. शेवटची ओव्हर. 6 बॉल 25 रनांची आवश्यकता. बरंच कठीण होऊन बसलंय. यावेळेचा पहिला बॉल डॉट बॉल. आणि शेवटची ओव्हर घेऊन येतोय.
विजयाच्या उंबरठ्यावरती संघ हा विजय साजरा केला जाणार. ही शेवटची मॅच, या शेवटच्या मॅच दरम्यानचे हे अविस्मरणीय क्षण मनामध्ये हृदयामध्ये साठवले जाणार. कुणाच्या मनात दुःख तर कुणाच्या मनामध्ये आनंद, हे घेऊन मात्र या ग्राउंड मधून अनेक जण आज मात्र बाहेर पडणार. यावेळेचा बॉल अगदी एकेरी रन घेतला जातोय कुणाल कडून. कुणाल आणि घनश्याम ही डावखुऱ्या शैलीची जोडी खेळपट्टीवरती. उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे. अनेक मुंबईतील क्रीडा स्पर्धा सद्यस्थितीला, चर्चेतील सद्यस्थितीला अगदी अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये फायनल मध्ये ज्यांचं आगमन होते, फायनल मॅच नावावर कोरलं जात आहे, तो संघ आज पुन्हा एकदा या हंगामात या पावसाळी क्रीडा स्पर्धेमध्ये आज देखील त्यांचा प्रवास या पवई नगरीमध्ये अंतिम फेरीमध्ये जाऊन पोहोचण्याचा त्यांचा योग जुळून येतोय. त्यांचे कष्ट सार्थकी लागतायत. त्यांचा संघर्षमय प्रवास आज पहिल्या मॅच पासून शेवटची मॅच खेळण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास, त्यांच्या वाट्याला आलेलं यश मात्र प्राप्त होताना पाहायला मिळते. व्हाईट बॉल मिळालाय. खोलवर टप्प्याचा बॉल आज जरी रॉयल चेंबूर हा संघ जरी पराभूत होत असला तरी त्यांनी सोडलेली छाप, त्यांचा एक विक्रम, त्यांचा एक इतिहास, त्यांची एक अफलातून फलंदाजी त्या संघातील देखील आज पाहायला मिळाले. षटकार कुणाही संघाच्या माध्यमातून आले नाही, कुणाही संघाच्या सर्वाधिक धावा झाल्या नाही, परंतु तो विक्रम या आजच्या आणि उद्याच्या दिवसामध्ये मला वाटतं तो देखील कोरला जाईल. ही देखील या क्रीडा स्पर्धेची ओळख असेल. ती षटकाराची भूमिका देखील करण आणि रोहनच्या नावे असेल. यावेळेचा बॉल चिखलामध्ये पुन्हा एकदा पिचिंग केला गेलाय. उर्वरित आणखी एक बॉल, विजयाचा बॉल, विजयाची औपचारिकता. अंतिम फेरीमध्ये अंतिम क्षण, अंतिम बॉल आणि तो जल्लोष, तो विजय, तो आनंद मनामध्ये साठवून आर आर बँड्रा मुकेश रॉयल संघ आपल्या संघासोबत आपल्या संघाला घेऊन मात्र आनंद साजरा करताना